नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 7 जानेवारी 2026ला निफ्टी कशा पद्धतीने काम करू शकते, कोणत्या महत्त्वाच्या लेवल्स असणार आहेत, त्याच्याबद्दल आपण सर्व काही गोष्टी इन डिटेलमध्ये जाणून घेणारच आहोत. तरी तुम्ही अजूनही आपल्या मराठी चॅनल ट्रेड विथ आदित्यला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या टेलिग्राम चॅनललाही जॉईन करायला विसरू नका, की जेणेकरून मार्केटच्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहतील. आजही आपल्या ग्रुपमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा फायदा आपल्या पेड मेंबर्स लोकांना झालेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर या आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका. चला तर आपण पाहूया उद्या निफ्टी कशा पद्धतीने काम करू शकते. मित्रांनो, आपला हा व्हिडिओ एक एज्युकेशन पर्पज व्हिडिओ आहे. जर तुम्ही पाहिलं तर निफ्टी आज आपल्याला एका झोनमध्ये रेक्टँगल झोनमध्ये ट्रेडिंग करताना पाहायला मिळाली आहे. जवळजवळ 26,114 ते 26,196 रुपयाच्या आसपास. आता उद्या आपण ट्रेड कसा करू शकतो, ज्या साईडला ह्या कन्सोलिडेशन बॉक्सचा ब्रेकआउट पाहायला मिळेल, मग तो 26,196 जर ब्रेक केलं तर सीमध्ये एंट्री करू शकतो आणि वरचं पहिलं टार्गेट पाहायला मिळू शकतं 26,266 ते 26,296 रुपयाच्या आसपास. इथंच एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स पाहायला मिळत आहे. परंतु त्याच बुलिश झोनमध्ये 26,291 ब्रेक केलं वरच्या साईडला तर सीचं दुसरंही टार्गेट पाहायला मिळू शकतं, जे की आहे लाईफ टाईम हायचं 26,358 ते 26,374 रुपयाच्या आसपास. ही वरची टार्गेट आपल्याला पाहायला मिळू शकतात. परंतु जो आपल्याला एक बेरिश रॅली आपल्याला खालच्या साईडला पाहायला मिळत आहे, जर 26,114 खालच्या साईडला ब्रेक केलं तर पीमध्ये एंट्री करू शकतो. खालचं पहिलं टार्गेट पाहायला मिळेल 26,046 आणि दुसरंही टार्गेट पाहायला मिळू शकतं, जे की आहे 25,983 रुपयाच्या आसपास. सांभाळून ट्रेड करा. मार्केटमध्ये जरी आपल्याला एक बेरिश रॅली दिसत असेल तर बायर्स खूप जास्त स्ट्रॉंग आहेत, त्यामुळे सांभाळून ट्रेड करा. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. अशाच पद्धतीने मार्केटबद्दलच्या निफ्टी, सेन्सेक्स आणि बँक निफ्टीच्या लेवल्स मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येणारच आहे. त्यामुळे आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो आणि जॉईन करायला विसरू नका. धन्यवाद.